नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। एक नजर या क्षणाच्या महत्त्वाच्या 100 घडामोडींवर। दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात पावणे 2 तास चर्चा झाली आहे। यावेळी अजित पवार, अशोक चव्हाण देखील उपस्थित होते। पंतप्रधान निवासस्थानी ही बैठक पार पडली। आजची भेट ही अधिकृत होती। पंतप्रधान मोदींकडे जे विषय मांडले ते त्यांनी गांभीर्याने ऐकले, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोदींच्या भेटीनंतर दिली। दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते। जे काही प्रमुख विषय आहेत त्या विषयाची सूची सुद्धा माझ्या हातात आहे की कोणत्या विषयासाठी आम्ही त्यांना भेटलो, त्यांच्याबरोबर व्यवस्थित चर्चा झालेली आहे आणि सर्व विषय त्यांनी अत्यंत गांभीर्याने ऐकून घेतले। पंतप्रधानांसोबत मराठा पदोन्नती आणि ओबीसी आरक्षणावर चर्चा झाली। तसंच मेट्रो कारशेड आणि चक्रीवादळाच्या नुकसानीवर देखील त्यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। ही अधिकृत होती। राज्याचे जे काही प्रमुख विषय आहेत त्या विषयाची सूची सुद्धा माझ्या हातात आहे की कोणत्या विषयासाठी आम्ही त्यांना भेटलो, त्यांच्याबरोबर व्यवस्थित चर्चा झालेली आहे आणि सर्व विषय त्यांनी अत्यंत गांभीर्याने ऐकून घेतले। सत्तेत एकत्र नसलो तरी नातं तुटला नाही। मोदींसोबत व्यक्तिगत भेट झाली आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही तीनही पक्ष समाधानी असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। ये बात कभी मैंने छुपाई नहीं और छुपाने की आवश्यकता नहीं। आज राजनीतिक रूप में देखें तो हम उनके साथ नहीं है, लेकिन इसका मतलब ये नहीं कि हमारा रिश्ता टूट गया। मैंने कल भी बात कही थी, मेरे साक्षात्कार में शायद लोकसत्ता ने लिया था तब, तो इसमें कोई गलत बात नहीं है। नवीन सत्ता समीकरणाचा विषय नाही। उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली। तसंच मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सोडवावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। केंद्रानं 50% आरक्षणाची मर्यादा शिथिल करावी ही मागणी असल्याची माहिती मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली। तसंच राज्य सरकार सुप्रीम कोर्टात रिट पिटिशन दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे। राज्याला घटना दुरुस्ती संदर्भातली किंवा जे काही झालं नसतं जो केस निर्माण झालेला आहे त्या संदर्भातली पुढची पावलं ही केंद्राने उचलावी। परंतु हे करत असताना आम्हाला अधिकार देत असताना 50% मर्यादा शिथिल करण्याची याच्यातला महत्त्वाचा भाग आहे। केंद्रानं 24,306 कोटींचा जीएसटीचा परतावा करावा अशी मागणी अजित पवार यांनी पंतप्रधानांकडे केली। तसंच पायाभूत सुविधांकरता 5,000 कोटींची मदत करावी अशी मागणी देखील त्यांनी केली। कोविडचं अभूतपूर्व संकट संपूर्ण देशावर आहे। सगळ्या राज्यांवर आर्थिक दिलासा देण्याकरता हे पैसे जर लवकरात लवकर मिळाले तर त्याचा निश्चितपणे सर्व राज्यांना उपयोग होणार आहे। महाराष्ट्राची रक्कम 24,306 कोटी। पंतप्रधान नरेंद्र मोदींशी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात चर्चा केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। तसंच या संदर्भात राज्यपालांना सूचना कराव्यात अशी विनंती देखील अजित पवार यांनी केली आहे। तर या 12 जागा जवळपास आता 8 महिने झाले, तर त्याच्याबद्दलच्या सूचना प्राईम मिनिस्टरनी साधारण गव्हर्नर साहेबांना कराव्यात की बाबा हे रिसर्चांचा प्रस्ताव आहे, बहुमत आहे त्या सरकारला। आम्हाला नेलं असतं तर आनंदच झाला असता अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर दिली। तसंच मराठा आरक्षणासंदर्भात ही भेट प्रीमॅच्युअर आहे असं देखील ते म्हणाले। मला असं वाटतं की निश्चितच जर आम्हाला नेलं असतं तर आनंद झाला असता, पण मला असं वाटतं की मराठा आरक्षणाच्या संदर्भात ही भेट प्रीमॅच्युअर आहे। राजकीय तडजोडीसाठीच पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यात भेट झाल्याचा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी केलाय। भेटीआधी अधिवेशन घ्यायला पाहिजे होतं असं उदयनराजे म्हणतात। तसंच या भेटीतून देवाणघेवाण होणार, मग त्यानंतर सत्तांतर होणार का असा सवालही त्यांनी केला आहे। तुम्ही एक अधिवेशन बोलवा, त्याच्यात चर्चा करा, चर्चा घडून आणा आणि मग हे करा ना। मग त्यांना जाऊन भेटा, कधी भेटा तुम्ही। आता हे जाऊन भेटणार आणि काय बोलणार म्हणजे काय, म्हणजे राजकीय तडजोड। मोदींची भेट घेऊन आरक्षण हा केंद्राचा विषय म्हणून हातात झटकण्याचा प्रयत्न करू नये
अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मोदींना भेटण्याकरता जाण्यापूर्वी निदान सर्वपक्षीय बैठक घ्यायला हवी होती किंवा आरक्षणाप्रश्नी जे लढा देतात त्यांच्याशी तरी चर्चा करायला हवी होती, असं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी म्हटलंय. संयमवादाचा लढाई या विषय असेल किंवा जे काय असेल ते निदान जाण्यापूर्वी तरी सर्वपक्षीय बैठक घ्यायला पाहिजे होती किंवा या विषयासाठी जे लढे उभे करतायत त्यांच्याशी चर्चा विनिमय करायला पाहिजे होती. मला वाटतं तसं काही झालं नाही. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या भेटीत मराठा ओबीसी आरक्षणाचे मुद्दे सुकर होतील अशी आशा आहे, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. तसंच त्यांनी गुजरातला जशी उदारता दाखवली तशी महाराष्ट्राच्या वाट्याला यावी अशी अपेक्षा असल्याचं देखील पटोले म्हणाले. या मराठा आरक्षण आणि ओबीसीच्याही प्रश्नाबद्दलचे अनेक प्रश्न त्याच्यामधून सुटू शकतात. माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्या पद्धतीचं केंद्र सरकारकडे बोट दाखवलेलं आहे आणि असे अनेक प्रश्न जे आहेत त्या प्रश्नामध्ये चर्चा होईल अशी. ओबीसी आरक्षणावर मुख्यत्वे चर्चा अपेक्षित होती, मात्र यांनी 12 विषय मांडत गांभीर्य घालवलं असं मत सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री भेटीवर केलंय. राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय गैरलागू असून ही मागणी मोदींकडे करणं योग्य वाटत नाही असं मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं. राज्यपाल नियुक्त 12 सदस्य हे पंतप्रधान ठरवत नाही, हे कुठलाही पार्टी ठरवत नाही, ते माननीय राज्यपाल ठरवतात. त्यामुळे मला असं वाटतं की त्याची मागणी पंतप्रधानांकडे करणं हे काही योग्य नाही आहे. इतर राज्यांमध्ये ओबीसी आरक्षण आहे, राज्य सरकारनं वेळीच कृती केली नाही, त्यामुळेच राज्यातलं आरक्षण रद्द झालंय अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली. सरकारने सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली कृती हे वेळेत न केल्यामुळे आणि जवळजवळ 15 महिने ती कृती न केल्यामुळे खऱ्या अर्थानं हे ओबीसीचं राजकीय आरक्षण केवळ महाराष्ट्रामध्ये रद्द झालंय. 16 जूनला कोल्हापुरातून निघणाऱ्या मराठा मोर्चाच्या नियोजनाकरता समाजातीलच प्रतिनिधींची बैठक पार पडली. याच मोर्चाची सुरुवात मार्ग स्वरूप या संदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याचं कळतंय. काही नियम पाळून वारी व्हावी असा प्रस्ताव वारकऱ्यांनी मांडला. वारीची परंपरा खंडित होऊ नये याकरता मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चर्चा करणार असून पायी वारीकरता परवानगी द्या अशी मागणी करणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी दिली. आम्ही सगळ्या प्रकारचे जे निर्बंध आहेत ते तर पालन करूच, पण सरकारने म्हटलं की 20 दिवसाच्या ऐवजी 10 दिवसात करा, तर तेही आम्ही करायला तयार आहोत. वारीची परंपराही खंडित होणार नाही आणि कोरोनाचे प्रादुर्भाव होणार नाही आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्रही लिहिणार आहे. मोदींनी मोफत लसीकरणाची घोषणा केल्यानंतर लसीकरणाचा 6,500 कोटींचा तो धनादेश आता विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत देण्याकरता वापरा अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. कि महाराष्ट्र के 18 से 44 वयोगट के लोगों का वो मुफ्त में टीकाकरण करेंगे. इसके लिए माननीय उद्धव जी अभी वो पैसे से आप राज्य के जो सभी विद्यार्थी है उनकी फी आप माफ कर दो. चोरी करणं गुन्हा, पण चोरीचा माल विकत घेणं मोठा गुन्हा असल्याचा अप्रत्यक्ष टोला संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. देखो, अगर चोरी करने वाला गुनहगार है तो चोरी का माल खरीदने वाला भी उतना ही गुनहगार होता, वो भी अपराधी होता. तो दोनों बराबर के अपराधी हैं. खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई हायकोर्टाकडून रद्द करण्यात आलं. आनंदराव अडसूळ यांच्या याचिकेनंतर न्यायाधीश धनुका आणि बिश खंडपीठानं त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं. दरम्यान आम्ही मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाचा आदर करतो, मात्र काहीतरी राजकीय खिचडी शिजते अशी प्रतिक्रिया देत आपण सुप्रीम कोर्टात न्याय मागणार असल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलंय. सगळं झालं आहे. पूर्ण विषयांमध्ये काहीतरी खिचडी शिजलेली आहे कुठेतरी पॉलिटिकल, आणि ते बोलायची कोणाला गरज नाहीये. तर कुठे ना कुठे ते पॉलिटिकल खिचडी सगळ्यांना दिसत येत आहे. नवनीत राणा यांच्यामध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी आता खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं असं ट्विट राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांनी केलंय.
खासदार नवनीत राणा यांचं मुंबई हायकोर्टानं जात प्रमाणपत्र रद्द केल्यानं अमरावतीमध्ये शिवसेनेनं एकच जल्लोष केला. सत्याचा विजय झाला अशी प्रतिक्रिया शिवसेना कार्यकर्त्यांनी दिली. लस जागतिक निविदा प्रक्रिया रद्द होण्यामागे केंद्र सरकारचं राजकारण असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करतायत. दरम्यान सगळ्यांना मोफत लस मिळावी ही काँग्रेसची भूमिका असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय. त्यांनी ग्लोबल टेंडर केलं होतं आणि मुंबई महानगरपालिकेने ग्लोबल टेंडर केलं होतं, पण केंद्र सरकार जे आहे नरेंद्र मोदीचं भाजप सरकार जे देशात आहे ते प्रत्येक ठिकाणी राजकारण करतात हे निदर्शनास आलेलं आहे. नाना पटोलेंच्या लसींच्या ग्लोबल टेंडरच्या आरोपांना सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. पटोले यांचे आरोप हे काँग्रेसच्या टूलकिटचा भाग असून जर पंजाबला लस मिळू शकते तर मग महाराष्ट्राला का नाही असा सवालही त्यांनी केला. माजी मंत्री अनिल बोंडेंनी पीक विमा योजनेवरून राज्य सरकारवर निशाणा साधलाय. राज्य सरकारने योजनेचे निकष बदलून विमा हप्त्याचे पैसे विमा कंपन्यांच्या घशात घातल्याचा आरोप केलाय. पीक विम्याकरता औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. पीक विम्याला मंजुरी देण्याकरता मागणी करण्याकरता शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केलंय. परभणीमध्ये शेतकऱ्याच्या पीक विम्याची हक्काची रक्कम तातडीनं वितरित करावी याकरता भाजपनं आंदोलन केलं. रिलायन्स कंपनी आणि राज्य सरकार विरोधात घोषणा देत कृषी अधीक्षक कार्यालयाबाहेर निदर्शनं केली. कोरोना संकटात आरोग्य मंत्रालयानं दिलासादायक बातमी दिली आहे. गेल्या आठवड्याभरापासून देशात 30% रुग्णसंख्येत घट झाली आहे. देशाचा रिकव्हरी रेट 93.4% आलाय. तर जगभरातील मृत्यूच्या तुलनेत भारताचा मृत्यूदर कमी असल्याची माहिती आरोग्य मंत्रालय देत आहे.